तर नमस्कार पब्लिक, तर मी तुमचा लाडका वंश. आपण चाललो मस्त आज नाशिकला घर भरण्यासाठी, कारण की ना आपल्या चुलत मावशीची घर भरणी. मग आपण चाललो मस्त नाशिकला. दुपारचे काय मस्त 11 वाजायला चाललो आपण. चला पब्लिक, रस्त्यावर सगळं दाखवलं तुम्हाला, आपलं एन्जॉय आणि पुरा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पब्लिक, रस्त्यामध्ये भेटू. चला मग लास्ट पर्यंत ब्लॉग पहा. तर पब्लिक आपण मस्त पप्पांसोबत चालला होतो आता रिक्षावर बस स्टँडवर, कारण की काय नंतर आवाज टाकलेला आहे. काही वेळेस कसं गडबड होऊन जाते ना, बाहेर बॅकग्राऊंडचा आवाज होता, त्याच्यामुळे काय आपण नंतर आवाज टाकतो. आणि मग काय आम्ही स्टँडवर पोचल्यानंतर एकदम भारी म्हणजे गाड्या तर आम्हाला सापडल्या नव्हत्या लवकर, कारण की खूपच गर्दी होती गाड्या. फायनली आपण बसमध्ये बसून गेलो, तर थोड्या वेळात आपली गाडी निघाल आणि इकडनं मग आपण जाऊन नाशिकला शिकू. नमस्कार आपले, आपण पोचून गेलो नाशिकला. आता बॅग वगैरे घेतली आपण, इकडनं आता जाऊ रिक्षावर बसून ऑप्शन त्यांच्या इथं. पब्लिक इथं रिक्षा भेटायचं मुश्किल आहे, लवकर भेटत नाही इथं. पब्लिक आपण उतरून गेलो असतं नाशिकला. आता जाऊ ऑप्शन त्यांच्या इथं. हा तर पब्लिक, मी काय मस्त आपल्या काकांसोबत चाललो होतो नाशिकच्या रोडवर फिरायला, कारण की त्यांना काय तर दळण वगैरे दळायचं होतं. आणि पब्लिक इथं नाशिकच्या बिल्डिंग खूपच मोठ्या होत्या, आम्ही तर सगळं पाहिलं इथं. आणि मग काय काकांसोबत आपण दुकानावर सुद्धा गेलो होतो, काही काही वस्तू घ्यायच्याच होत्या आपल्याला. आणि आपण काय मस्त घरी आल्यानंतर आहे ना गावात गेलो होतो, आपण जेवण वगैरे झालं होतं, म्हणून काय काकांसोबत चालला होतो. मस्त ज्या ठिकाणी घर भरणे त्या ठिकाणी मस्त इथं पूजा वगैरे मांडणी चालू होती. आणि मी पण मस्त इथं व्हिडिओ शूटिंग आपलं ब्लॉग तर बनवत होतो. तुम्हाला तर माहिती आहे आपण ब्लॉग तर सोडणार नाही आता लवकर. आणि मग काय आपण आपल्या भावासोबत घडी जात होतो, म्हणजे का मावशीचा मुलगा सोबत म्हणे फुलं गेलं जा इकडे जा. आम्ही रात्रीच्या वेळेस एकदम रफसप गाडी चालत, खूप मजा येते पब्लिक. आवाज तुम्ही नीट ऐका कसा आहे पब्लिक, एकदम मजा आली आम्हाला तर. म्हणजे काही तर फोटो वगैरे मांडणे तर खूप चालू होती. हा ब्लॉग तुम्ही 7 मिनिटाचा, त्याच्यामुळे नक्की पहा, पूर्ण ब्लॉग पहा आणि सपोर्ट नक्की करा. मग काय इकडं सगळे मांडणी वगैरे झाल्यानंतर काय आपण एकदम भारी व्हिडिओ वगैरे सगळं काढलेलं आहे. आणि हा ब्लॉग पूर्ण पाहायचा पब्लिक. तर आपण काय बाकीचं व्हॉइस ओव्हर नंतरसुद्धा टाकली, कारण की काय आपल्याला टाईमच नव्हता भेटला एवढा व्हॉइस ओव्हर करायचा. तर पब्लिक पूर्ण ब्लॉग पहा मग. तर पब्लिक आम्ही रात्रीच्या 10 वाजले इथं डेकोरेशन चालू होतं ना, रात्रीचे 10 वाजले. आता फोटो वगैरे घालून जाऊ घरी मस्त. आता खूपचा ब्लॉग मी एकदम भारी चालू इथं. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळं बघायला भेटेल. आणि तर पब्लिक उद्या भेटेल. तर नमस्कार पब्लिक, तर सकाळचा कार्यक्रम चालू गेला इथं घरभरणीचा. सकाळच्या वाजता आता 11:15. नाव सांगू तुला पारस. पब्लिक इथं चालू झाला आहे कार्यक्रम थोड्या वेळात. आता इथं बघा डिनर लागलेला आहे समोर पूर्ण आहे, केटरेस वगैरे. तर लोक येतील इथं जेवणाला बसणार थोड्या वेळात. तर आपण बघ तुम्हाला पूर्ण दाखवू व्हिडिओ, आता वरती जाईल तेव्हा पूर्ण व्हिडिओ दाखवू तुम्हाला. काल रात्री तुम्ही पाहूनच घेतला असेल की आपण काय काय काम केलं तिथं. मग चला पुढचा व्हिडिओ बघत राहा. आणि आपल्या चॅनलला सकाळमध्ये डेकोरेशन चालू होतं, हवन वगैरे झाल्यानंतर हे ब्राह्मण वगैरे फुलांचे डिझाईन करत होते. आणि काय आपण मस्त ते व्हिडिओ शूट वगैरे घेऊन एकदम भारी एन्जॉय करत होतो. आणि आपण हवनचं नाही घेतलं, कारण की त्यांनी हवन खूप लवकर गेलो होतो सकाळमध्ये, त्याच्यामुळे मी सकाळी गेलो नाही तिथं. आणि मग काय आपण दुपारी आल्यानंतर काय तुम्हाला सगळं दाखवतो. चला तर पब्लिक, हे इकडनं मंडप आला त्याच्यामुळे आपल्याला समोरून दिसत नाही घर. तर तुम्हाला या साईडने दाखवतोय पा, 3-4 मजलीचं घर पब्लिक. तुम्हाला मधून पूर्ण दाखवल मी. इकडं केटरेस वगैरे लावले त्यांनी, तुम्हाला दाखवतोय पूर्ण. चला तर पब्लिक, तुम्हाला डायरेक्ट टेरेसवर घेऊन जातो मी आता. टेरेसवर जाऊन तुम्हाला पूर्ण म्हणजे आजूबाजूचं घेऊन दाखवतो. काचात नवी दिसतं पब्लिक इथून.
पब्लिक नाशिकच्या बिल्डिंग राहतं ना ते खूप मोठं राहतं. हे पब्लिक आम्ही टॅरेस स्विमिंग आहे आणि मागचं जो व्ह्यू आहे पूर्ण भारी आहे. या साईडला या साईडच्या बिल्डिंग आहे या पाठीमागच्या एकदम भारी भारी बिल्डिंग राहतं नाशिकला. इथली जी वाईब येते पब्लिक एकच नंबर राहते. पब्लिक इथल्या सोसायटीज वगैरे एकदम भारी राहतात. हे पब्लिक इथं टर्फ बी खेळायला मस्त इथं साईडला 2 टर्फ आहे. एक तर ओपन जाळीचं आहे. इकडे बॅक साईडला खूप भारी भारी आहे. तर टर्फ वगैरे बी खेळायला क्रिकेट आहे, फुटबॉल मॅचेसचं ग्राउंड आहे. आणि इथं लोक साईडला इथं क्रिकेट खेळतात. माझ्या इथं समोर पाहू शकता तुम्ही. आणि इकडे ना फुटबॉल ग्राउंड पण दिसते पब्लिक. पण माझ्या तुम्हाला पाठीमागे दिसत असेल इथं फुटबॉल ग्राउंड वगैरे आहे. आणि आजूबाजूला ज्या सोसायटीज आहे बा इथं नवीन बांधकाम चालू आहे पब्लिक. इतकी खूप उंच बिल्डिंग आहे इथं तुम्ही पाहिली असेल ब्लॉगमध्ये. इथल्या आजूबाजूचा तुम्हाला 2-1 दिवसामध्ये तुम्हाला सगळं दाखवलं मी. ते फक्त ब्लॉग आपले 5 जण सपोर्ट करत द्या आपल्या चॅनलला. इथला व्ह्यू एकच नंबर आहे. सांग पिऊ कसा इथला व्ह्यू? एकदम छान व्ह्यू. वरतून इथे टर्फ पण दिसतं. एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे. मला तर खूप आवडलं इथलं. तर डेस्टिनेशन भारी पब्लिक. इथलं वाईब वगैरे एकच नंबर आहे. ती लास्टपर्यंत ब्लॉग पहा आपलावाला. इथे बस सांगतो असं दाबात कधी ना ब्लॉगर भर ना चमच्याने सगळं देत इकडे. अरे अण्णा काय चमचा? हे बघ आपलं जेवण अपना खाना इधर चालू आहे. क्या हो? अपना खाना इधर चालू आहे. पब्लिक इथे रिकामे कामं चालू सगळे आणि बाकीचे बसले खाली. हे पा हे जिजू आहे आपला दादा आहे. हा ते बसले मम्मी आणि यांचं आले इथे रिकामे कामा डान्स व्हिडिओ चालू आहे.